नमस्कार विद्यार्थी मित्रो. आजच्या भागामध्ये आपण आर्थिक सुधारणा म्हणजे काय, आर्थिक सुधारणाचा अर्थ आणि आर्थिक सुधारणाचे स्वरूप या अनुषंगाने आपण बोलणार आहोत. तर चला सुरू करूया. भारत हा वेगाने प्रगती करणारा आणि विकासाच्या दिशेने आघाडीवर असणारा देश आहे. 1991 साली भारत सरकारने आर्थिक सुधारणा धोरण स्वीकारून औदारीकरणाच्या प्रक्रियेला प्रारंभ केला. या धोरणामुळे भारतीय अर्थव्यवस्था अधिक खुली व स्पर्धात्मक बनली. तसेच आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी भारताने वर्ल्ड बँक आणि इंटरनॅशनल मॉनिटरी फंड यांच्याकडून कर्ज घेतले होते. 1991 मध्ये स्थैर्य कार्यक्रम आणि संरचनात्मक समायोजन कार्यक्रम राबवून नव्या आर्थिक सुधारणा अंमलात आणण्यात आल्या. तसेच या सुधारणाच्या प्रक्रियेमध्ये खाजगीकरण, जागतिकीकरण आणि उदारीकरण यांचा समावेश महत्वाचा होता. या धोरणामुळे भारतातील अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी मिळाली आणि आज भारत जगातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थापैकी एक मानला जातो. तथापि आर्थिक वाढीबरोबरच मानवी विकास निर्देशांकात अपेक्षित प्रगती साधण्यामध्ये भारताला अजूनही अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. तसेच आर्थिक सुधारणा ही सतत चालणारी प्रक्रिया असल्यामुळे आपण उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण या संकल्पनांचा सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये आपण आढावा घेणार आहोत. तर सुरुवात करूया. आर्थिक सुधारणाचा अर्थ काय आहे? आता आर्थिक सुधारणा म्हणजे आर्थिक सुधारणा प्रक्रिया. नमस्कार विद्यार्थी मित्रो. आजच्या भागामध्ये आपण आर्थिक सुधारणा म्हणजे काय, आर्थिक सुधारणाचा अर्थ आणि आर्थिक सुधारणाचे स्वरूप या अनुषंगाने आपण बोलणार आहोत. तर चला सुरू करूया. भारत हा वेगाने प्रगती करणारा आणि विकासाच्या दिशेने आघाडीवर असणारा देश आहे. 1991 साली भारत सरकारने आर्थिक सुधारणा धोरण स्वीकारून औदारीकरणाच्या प्रक्रियेला प्रारंभ केला. या धोरणामुळे भारतीय अर्थव्यवस्था अधिक खुली व स्पर्धात्मक बनली. तसेच आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी भारताने वर्ल्ड बँक आणि इंटरनॅशनल मॉनिटरी फंड यांच्याकडून कर्ज घेतले होते. 1991 मध्ये स्थैर्य कार्यक्रम आणि संरचनात्मक समायोजन कार्यक्रम राबवून नव्या आर्थिक सुधारणा अंमलात आणण्यात आल्या. तसेच या सुधारणाच्या प्रक्रियेमध्ये खाजगीकरण, जागतिकीकरण आणि उदारीकरण यांचा समावेश महत्वाचा होता. या धोरणामुळे भारतातील अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी मिळाली आणि आज भारत जगातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थापैकी एक मानला जातो. तथापि आर्थिक वाढीबरोबरच मानवी विकास निर्देशांकात अपेक्षित प्रगती साधण्यामध्ये भारताला अजूनही अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. तसेच आर्थिक सुधारणा ही सतत चालणारी प्रक्रिया असल्यामुळे आपण उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण या संकल्पनांचा सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये आपण आढावा घेणार आहोत. आता आपण आर्थिक सुधारणाचा अर्थ किंवा त्याच्या काही व्याख्या पाहूया. आता आर्थिक सुधारणा म्हणजे काय? तर आर्थिक प्रक्रिया सुलभ रीतीने पार पाडाव्यात, आंतरराष्ट्रीय पातळीवर देवाणघेवाणीचा व्यवहार तसेच मालमत्ता व्यवहाराचे व्यवहार सुलभ व्हावेत या दृष्टीने संख्यात्मक, धोरणात्मक अशा स्वरूपाचे करण्यात आलेले बदल म्हणजे आर्थिक सुधारणा होय. तसेच अजून एक दुसरे एक आपण व्याख्या पाहूया. 21 जून 1991 रोजीच्या पी.व्ही. नरसिंहराव यांच्या सरकारने अर्थव्यवस्थेच्या सुधारणेसाठी अनेक धोरणात्मक निर्णय घेतले. त्यांना एकत्रितरित्या आर्थिक सुधारणा असे म्हटले जात असते. आता ही आर्थिक सुधारणा ही एक प्रक्रिया आहे की ज्याद्वारे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या मूलभूत रचनेत आणि कार्यपद्धतीमध्ये पायाभूत स्वरूपाचे बदल घडवून आणले जातात. या प्रक्रियेमध्ये अर्थव्यवस्था नियंत्रणाधारित प्रणालीकडून उदारीकरणाकडे प्रवास करते आणि परिणामी शासनाची भूमिका ही केवळ नियंत्रण व निर्बंध लादणारी न राहता ती सबलीकरण करणारी, सहकार्य देणारी, प्रोत्साहन देणारी आणि नियमन व निरीक्षण करणारी अशा स्वरूपामध्ये रूपांतरित होत असते. 1991 साली मनमोहन सिंह यांनी नवीन आर्थिक सुधारणाची सुरुवात करून भारतीय अर्थव्यवस्थेला नव्या दिशेने वाटचाल करण्याचा प्रारंभ केलेला होता. आता आपण आर्थिक सुधारणाचे स्वरूप म्हणजे नेचर ऑफ इकॉनॉमिक रिफॉर्म्स याच्या अनुषंगाने आपण बोलूया. सन 1991 मध्ये भारतात लागू करण्यात आलेल्या आर्थिक सुधारणा नवीन आर्थिक सुधारणा या नावाने प्रसिद्ध आहेत. या सुधारणा भारतीय अर्थव्यवस्थेला अधिक सक्षम, स्पर्धात्मक आणि जागतिक स्तरावरती टिकून राहण्यास समर्थ बनवण्याच्या उद्देशाने राबवण्यात आल्या. या सुधारणा मुख्यतः 4 महत्वाच्या घटकांवरती आधारित होत्या. सरकारच्या आर्थिक धोरणामध्ये आवश्यक बदल करणे, दुसरा बाजारपेठेचा सरकारी हस्तक्षेप कमी करणे, तिसरा जागतिकीकरणाला प्रोत्साहन देणे आणि चौथा औद्योगिक धोरणामध्ये सुसंगती व लवचिकता आणणे. या प्रक्रियेत सरकारने पूर्वी अस्तित्वात असलेले कठोर नियम व नियंत्रणामध्ये शिथिलता आणून मुक्त व खुल्या बाजार व्यवस्थेला चालना दिली आणि परिणामी अर्थव्यवस्थेतील कार्यक्षमता, स्पर्धात्मकता आणि गुंतवणूक वाढीस पोषक असे वातावरण निर्माण झाले.
या आर्थिक सुधारणाच्या काही प्रमुख वैशिष्ट्याचा सविस्तर आढावा आपल्याला घेता येईल, तो आपण घेऊया. त्यामध्ये पहिला आहे आर्थिक उदारीकरण. सन 1991 मध्ये भारत सरकारने नवीन आर्थिक धोरण स्वीकारून सर्व क्षेत्रात आर्थिक उदाहरणाची प्रक्रिया सुरू केली. या धोरणाअंतर्गत लायसन राज ही व्यवस्था होती ती रद्द करण्यात आली. यापूर्वी कोणताही उद्योग किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारची परवानगी घेणे हे बंधनकारक होते. परंतु या अटी शिथिल केल्यामुळे उद्योग क्षेत्रात मुक्त स्पर्धेला चालना मिळाली आणि सरकारी हस्तक्षेप हा कमी झाला. तसेच आयात निर्यात धोरणात सुधारणा करून आयातीवरील शुल्कामध्ये कपात करण्यात आली. त्यामुळे परदेशी व्यापाराला गती मिळाली. याशिवाय परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी अधिक उदार धोरण स्वीकारले गेले. तसेच विदेशी गुंतवणूक आणि परदेशी कर्ज प्रवाह सुलभ करण्यात आले, ज्यामुळे उद्योगांना भांडवल उपलब्ध झाले. या सर्व सुधारणामुळे भारतीय अर्थव्यवस्था अधिक खुली, स्पर्धात्मक आणि गतिशील बनू लागली. दुसरा मुद्दा आहे खाजगीकरण आणि निर्गुंतवणूक. सन 1991 पासून भारत सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगाचे खाजगीकरण करण्याची प्रक्रिया सुरू केली. यामुळे अनेक सरकारी कंपन्यांमधील सरकारची मालकी कमी करून ती खाजगी क्षेत्राला देण्यात आली. यामुळे त्या कंपनीच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ झाली आणि स्पर्धात्मक वातावरण निर्माण झाले. तसेच सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीचे काही भाग भांडवल विकून निधी उभारला आणि या निधीचा वापर विकासात्मक कामासाठी करण्यात आला. तसेच किंवा याचा परिणाम म्हणलं तर सरकारी आर्थिक भार कमी झाला आणि अर्थव्यवस्थेत गतिशीलता निर्माण झाली. त्यामुळे खाजगीकरण आणि निर्गुंतवणूक हे नवीन आर्थिक धोरण हे महत्वाचे घटक मानले जातात. तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे जागतिकीकरण. जागतिकीकरण ही एक व्यापक आणि बहुआयामी प्रक्रिया असून त्यामध्ये विविध देशांमधील आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि तांत्रिक संबंध हे दृढ होतात. या प्रक्रियेमुळे देशांदरम्यान व्यापार, गुंतवणूक व माहिती तंत्रज्ञानाची देवाणघेवाण वाढते आणि परस्परावलंबन हे अधिक बळकट होते. तसेच जागतिकीकरणामुळे वस्तू, सेवा, भांडवल आणि माहिती यांची मुक्त हालचाल शक्य झाली असून त्याचा परिणाम जीवनाच्या सर्व क्षेत्रावरती दिसून येतो. तसेच भारतात जागतिकीकरणामुळे बाह्य व्यापाराला चालना मिळाली आणि आयात निर्यात व्यापारामध्ये वाढ झाली. तसेच भारतीय कंपन्यांनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये आपले स्थान हे निर्माण त्यामुळे केलेले आहे. तसेच परदेशी गुंतवणूक वाढवण्यासाठी उदार धोरणेही राबवण्यात आली, ज्यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला जागतिक स्तरावरती महत्व प्राप्त झाले. तसेच अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी भारतात गुंतवणूक करून अनेक उद्योगाचा उभारणी केली आणि त्यातून उद्योग क्षेत्राच्या विकासाला हातभार लागलेला आहे. पुढील चौथा मुद्दा आहे वित्तीय सुधारणा. सन 1991 नंतर भारतात वित्तीय क्षेत्रात व्यापक सुधारणा करण्यात आल्या आणि विशेषतः बँकिंग क्षेत्राचे आधुनिकीकरण करण्यासाठी विविध उपाययोजना राबवलेल्या. तसेच बँकाचे विलिनीकरण करून त्यांची आर्थिक स्थिरता आणि कार्यक्षमता वाढवण्यात आली. तसेच खाजगी क्षेत्राला बँकिंग व्यवसायात सहभागी होण्याची संधीही देण्यात आली. तसेच शेअर बाजार, बॉन्ड मार्केट आणि इतर वित्तीय संस्थांच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता आणण्यासाठी काही सुधारणा केल्या गेल्या. तसेच तंत्रज्ञानाचा व्यापार वाढवून व्यापार अधिक सुरक्षित व जलद करण्यात आले. तसेच भारतीय रिझर्व्ह बँकेने व्याजदर धोरणाद्वारे चलनवाढ नियंत्रित ठेवण्याचा काही वेळा प्रयत्न केलेला आहे आणि या वित्तीय सुधारणामुळे जी भारतीय अर्थव्यवस्था आहे ती अधिक मजबूत, स्थिर आणि स्पर्धात्मक बनली. पुढील पाचवा मुद्दा आहे कर सुधारणा. सन 1991 नंतर भारतात कर प्रणाली अधिक पारदर्शक, सुलभ आणि परिणामकारक करण्यासाठी विविध सुधारणा करण्यात आल्या. अप्रत्यक्ष कर क्षेत्रात तर मोठे बदल घडवून आणले गेले. पूर्वी प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या प्रकारचा विक्री कर म्हणजे सेल टॅक्स लागू होता, ज्यामुळे दुहेरी कर आकारणी, व्यापारातील गोंधळ आणि प्रशासकीय अडचणी ह्या निर्माण होत होत्या. या समस्यावरती उपाय म्हणून 1 एप्रिल 2005 रोजी मूल्यवर्धित कर म्हणजे वॅट हा लागू करण्यात आला. यानंतर 2017 मध्ये वस्तू आणि सेवा कर म्हणजे जीएसटी लागू करण्यात आला. यामुळे देशभरातील कर प्रणाली ही एकसंघ झाली. जीएसटी मुळे उत्पादन व सेवा क्षेत्रातील पारदर्शकता वाढली. तसेच कर प्रक्रिया सुलभ झाली आणि व्यवसायांना कर भरणे सोपे झाले. तसेच सरकारने कर रचना अधिक साधी व सुसंगत केली. तसेच विशेष आर्थिक क्षेत्र म्हणजे सेज हे स्थापन करून काही उद्योगांना कर सवलती देण्यात आल्या. त्यामुळे गुंतवणूक आणि व्यापाराला एक प्रकारची चालना मिळाली. प्रत्यक्ष कर प्रणालीमध्ये सुद्धा सुधारणा करण्यात आल्या. 1991 मध्ये जो उच्चतम आयकर 50% होता, तो पुढील काळात टप्प्याटप्प्याने कमी करण्यात आला. तसेच कर दराची श्रेणी निश्चित करून कर प्रणाली अधिक तर्कसंगत करण्यात आली. तसेच आयकर कायद्याचे सरलीकरण करून कर आकारणी आणि मूल्यांकन प्रक्रिया अधिक पारदर्शक व सोयीस्कर करण्यात आली. तसेच लघु उद्योजक, व्यापारी आणि सामान्य करदात्यासाठी कर भरण्याची प्रक्रिया ही सुलभ करण्यात आली. पुढील 6वा मुद्दा आहे औद्योगिक सुधारणा, इंडस्ट्रियल रिफॉर्म. सन 1991 नंतर
औद्योगिक क्षेत्रात व्यापक सुधारणा करण्यात आल्या. उत्पादन आणि व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली परवानगी व्यवस्था ही मोठ्या प्रमाणामध्ये कमी करण्यात आली. यामुळे लघु उद्योग आणि मोठे उद्योग हे स्वतंत्र्याने कार्य करण्याची त्यांना संधी मिळाली. तसेच सरकारने औद्योगिक धोरण अधिक लवचिक व व्यवसाय स्नेही केले. त्यामुळे पूर्वीची कठोर व जटिल नियंत्रणाऐवजी स्पर्धात्मक वातावरण निर्माण करण्यात आले आणि परिणामी उद्योग क्षेत्रात गुंतवणूक वाढली आणि त्यामुळे उत्पादन क्षमताही सुधारली. तसेच तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान तसेच दूरसंचार इत्यादी आधुनिक क्षेत्रात ही लक्षणीय प्रगती झाली. तसेच नव्या उद्योगाची स्थापना होऊन रोजगार वाढही वाढली. तसेच या औद्योगिक धोरणामुळे औद्योगिक क्षेत्र अधिक सक्षम, आधुनिक व जागतिक स्पर्धेसाठी तयार झाले. पुढील 7वा मुद्दा आहे कृषी सुधारणा म्हणजे ॲग्रीकल्चर रिफॉर्म. सन 1991 नंतर कृषी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी विविध सुधारणा राबवण्यात आल्या. शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, तसेच सुधारित व उच्च गुणवत्तेची बियाणे, त्याचबरोबर यांत्रिकीकरण आणि सिंचन प्रकल्पांनाही प्रोत्साहन देण्यात आले. तसेच शेतकऱ्यांना बाजारपेठेपर्यंत थेट प्रवेश मिळावा यासाठी मार्केटिंग व्यवस्थेमध्ये बदल करण्यात आले. तसेच किमान आधारभूत किंमत एम-एस-पीच्या धोरणाद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला हमीभाव देण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच कृषी क्षेत्र अधिक स्पर्धात्मक आणि उत्पन्नक्षम बनवण्यासाठी विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात आली. या सुधारणा कृषी उत्पादन वाढ करण्यासाठी आणि ग्रामीण विकास करण्यासाठी ह्या महत्त्वपूर्ण ठरलेल्या आहेत. पुढील 8वा मुद्दा आहे तो म्हणजे रोजगार व नोकरी. आता नवीन आर्थिक धोरणामुळे औद्योगिक विस्ताराला चालना मिळाली आणि त्यातून रोजगार निर्मितीच्या संधी ह्या वाढल्या. तसेच उदारीकरण आणि जागतिकीकरणामुळे नवीन उद्योग, तसेच सेवा क्षेत्र आणि तंत्र आधारित जे काही व्यवसाय ते विकसित झाले आणि त्यामुळे कौशल्य आधारित रोजगाराची मागणी मोठ्या प्रमाणामध्ये वाढली. तसेच नोकरी बाजार अधिक गतिमान बनवण्यासाठी विविध सुधारणा ह्या राबवण्यात आलेल्या होत्या. कौशल्य विकास, शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि गरिबी निवारण याच्यावरती विशेष भर देण्यात आला होता आणि यामुळे रोजगाराच्या विविध संधी त्यातून निर्माण होऊन आर्थिक विकास हा अधिक सर्वसमावेशक बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला. एकूणच आपण याच्या आधारे निष्कर्ष काढायचं म्हटलं तर नवीन आर्थिक सुधारणांनी भारतीय अर्थव्यवस्थेला जागतिक स्पर्धेला सक्षम केले आणि या सुधारणामुळे अर्थव्यवस्था अधिक लवचिक, विविधतापूर्ण आणि स्पर्धात्मक बनली. तथापि दीर्घकालीन यशासाठी अधिक पारदर्शकता, सामाजिक सर्वसमावेशकता आणि प्रभावी धोरणात्मक अंमलबजावणी ही आवश्यक आहे. अशा पद्धतीने आपण या भागामध्ये आर्थिक सुधारणा म्हणजे काय, त्याचा अर्थ, वेगवेगळ्या व्याख्या आणि आर्थिक सुधारणांचे स्वरूप पाहिलेले आहे. धन्यवाद.